नमस्कार. व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. विज्ञान उपक्रम आणि क्षेत्रभेट अंतर्गत छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी यांचे वतीने इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 30,000हून अधिक सीड्स बॉलची निर्मिती केली. हे सीड्स बॉल चौरंगीनाथ परिसरात रोपण करून एका अनोख्या विज्ञान क्षेत्रभेटीचा अनुभव विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घेतला. वनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या पुढाकाराने तयार झालेले आणि निसर्गाचे वरदान लाभलेले पर्यटन केंद्र चौरंगीनाथाच्या आजूबाजूचा परिसर पाहून मन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलची या परिसरात आम्ही मुक्त अशी उधळण केली. आज या ठिकाणी विज्ञान उपक्रम आणि क्षेत्रभेट अंतर्गत श्री क्षेत्र चौरंगीनाथ या परिसरामध्ये इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. त्याचबरोबर आमच्या मोहिते मॅडम, मोमीन सर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी आहोत. तरी बॉलचं रोपण करण्याकरता आलेलो आहे. 4 दिवसापूर्वी विद्यालयामध्ये शेण, माती आणि नारळाचं केसर एकत्रित करून हे सीड्स बॉल तयार केलेले आहेत. आता या ठिकाणी सीड्स बॉल रुजलेले आहेत. सीड्स बॉल करत असताना याच्यामध्ये 4 बिया टाकलेले आहेत आणि त्या आता बिया ज्या आहेत त्या मध्यभागी आलेत. बी मधून जर मूळ बाहेर आलं तर त्याला खालचा भाग पोषणाकरता मिळतोय आणि वर जो अंकुर येतो त्याला वरचा भाग पोषणाकरता मिळतोय. या ठिकाणी एक बी चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे आणि तिला कोंब आलेला आपण बघत असो. चौरंगीनाथाचा परिसर आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी जर बघितलं तर चौरंगीनाथाचं मंदिर आहे आणि कडेला जर बघितलं तर नुकताच पाऊस पडून गेल्यामुळं सर्वत्र आपल्याला हिरवाई जाणवते. असं हे सीड्स बॉल टाकण्याकरता चौरंगीनाथ परिसर निवडलेला आहे आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जवळजवळ 1,68,498 बिया गोळा केलेल्या होत्या आणि त्याचे 30,938 सीड्स बॉल तयार केलेले आहेत आणि हे सीड्स बॉल आम्ही या परिसरामध्ये टाकणार आहोत. तर या ठिकाणी सीड्स बॉल टाकण्याकरता आम्ही काळासा खड्डा काढला. खड्डा पण काढायची गरज नाही, परंतु काही सीड्स बॉल असे खड्डा काढून काय लावायचे आहेत आणि लावल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये माती, शेण वगैरे आहेच. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा हे चांगल्या पद्धतीने रुजतील आणि इथं झाडं येतील. दरवर्षी आम्ही कुंडलच्या डोंगरावरती जात होतो. यावर्षी मात्र नवीन परिसर निवडला. हे सगळे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी खुरप्यानं खड्डा काढतील आणि खड्ड्यामध्ये हे सीड्स बॉल लावले जातील. त्याच्यानंतर या ठिकाणी हा डोंगर परिसर आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जायला मिळणार नाही त्या ठिकाणी काय करायचे, सीड्स बॉल हातातून टाकून द्यायचे आणि पाऊस पडला की हे सीड्स बॉल वाढतील. हा एक चांगला आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं चांगला उपक्रम आहे. लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक जाणीव जागृती झाली तर मोठेपणी ते पर्यावरणाची निश्चितच काळजी घेतील. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणाचं रक्षण सर्वांची जबाबदारी आहे. इतिहासाचा जसा सांस्कृतिक ठेवा आहे तसाच नैसर्गिक ठेवा ही तितकाच महत्त्वाचा आहे. आपली जी जैवविविधता आहे, विविध प्राणी आहेत, पशु पक्षी यांचा किलबिलाट आपल्याला नेहमी ऐकावासा वाटतो आणि त्यासाठी वनांची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारचे हे सीड्स बॉल तयार केलेले आहेत आणि या सीड्स बॉलच्या माध्यमातून त्यातून छोटे छोटे पान होणार आहेत आणि हे जाऊन मोठी जंगलांच्या रूपामध्ये त्याचं वर्तन होणार आहे. तर असा हा नैसर्गिक ठेवा विज्ञानाच्या माध्यमातून, पर्यावरणाच्या माध्यमातून आणि इतिहासाच्या माध्यमातून आमच्या विद्यालयामध्ये आम्ही जतन करण्याचा प्रयत्न करीत असतो. धन्यवाद. जाधव मॅडमनी सीड्स बॉल विषयी माहिती दिली. वास्तविक आता जाधव मॅडम विद्यार्थी, शाळा, मुख्याध्यापक आणि संस्था लाख लाख धन्यवाद देतोय. उपक्रमासाठी आम्हाला प्रेरित करतात. सर असतील, आमचे सचिव मिलिंद जाधव साहेब असतील, अध्यक्ष आदरणीय सुर्वे सर असतील, च्या प्रेरणेतून आम्हाला या गोष्टी करायला मिळतात. त्यांना मॅडम म्हणाल्या तसं एक निसर्गाचा निखळ आनंद आपल्याला घेता येतो. आपण पाहिलं तर ओसाड आणि उजाड असे व्हायला लागलेत. याचं कारण आहे या परिसरातील झाडं काही स्वार्थासाठी तोडतोय, पण या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आतापासूनच पर्यावरणाचं परिरक्षण करण्याची क्षमता आता तयार झाली. तर याच्यामध्ये करंज, बाबूळ, आंबा, चिक्कू, पेरू
याच्यामध्ये आम्ही निवडलेल्या बिया आहेत आणि या बिया संकलित करत असताना त्याला वाळवून त्याला व्यवस्थित त्याच्यावरती प्रक्रिया जिथं चांगलं काम असतं त्या ठिकाणी मोहिते मॅडम, आमच्या जाधव मॅडम या नेहमी उत्साहानं भाग घेतात, मुलांना प्रेरित करतात. त्याबद्दल बहिणींचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतोय. आणि यानंतर समोर जो दिसणारा आपल्याला जो भाग आहे तो भाग आपण त्या ठिकाणी रोपण करायचं आहे. त्या ठिकाणी सीड्स बॉल टाकायचे आहेत जेणेकरून ते सीड्स बॉल नंतर आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं उगवतील. धन्यवाद. चला टाकून द्या तिकडे. चला. असतो मा सद्गमयं तमसो मा ज्योतिर्गमयम्. नेकलेस सारखा नदीनं काय केलंय, कर्व घेतलाय आणि ही पण आले, ट्रेन पण आले बघा. ट्रेन दिसते बघा इथं आपली. मला वाटतं ही असेल बघा. बघा कोयना एक्सप्रेस निघाले. इथून जर बघितली तर खेळण्यातल्या सारखी दिसते बघा. पुढे इंजिन आहे आणि पिवळ्या कलरचे डबे आहेत बघा. कोयना एक्सप्रेस. आपल्याला इथं आल्यानंतर सहलीला जे बघायचं असतं ते नेमकं बघायला मिळालं बघा. कोयना एक्सप्रेस पाहायला मिळाली.
आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल. विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.